मराठा आरक्षणाचं वादळ राज्यभर उठलेलं असताना भुजबळांनी 17 नोव्हेंबरला जालन्यातच ओबीसींची एल्गार सभा आयोजित केली। या सभेत भुजबळांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करताना अत्यंत टोकाची भूमिका घेतली। त्यानंतर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंनीही भुजबळ आणि जरांगे दोघांनाही सामंजस्याची भूमिका घेण्याचं आवाहन केलं। दुसरीकडे ओबीसी समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी काल मुंबईत संभाजीराजे छत्रपतींसोबत बैठक घेतली। त्यानंतर ओबीसीतून मराठा समाजाला सब कॅटेगरी करून आरक्षण देता येईल असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलं। त्यामुळे आता ओबीसी नेत्यांमध्येच मतभेद दिसून येत आहेत। त्यामुळे मराठ्यांविरुद्ध ओबीसी समाजाचं नेतृत्व करणारे छगन भुजबळ एकटे पडलेत का, त्याच संदर्भात जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटात। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। तर पहिला मुद्दा म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी वाद आणि भुजबळांनी घेतलेली टोकाची भूमिका। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणावेळी जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावात पोलीस लाठीचार्ज झाला आणि त्यावरून भुजबळांनी जरांगेंवर आणि आंदोलकांवर गंभीर आरोप केले। या प्रकरणी चौकशीची मागणी सुद्धा केली। तर तिकडे जरांगे पाटलांना मात्र संभाजीराजे, शाहू महाराज छत्रपतींपासून पवार, ठाकरे ते अगदी आंबेडकरांपर्यंत सर्वांनीच पाठिंबा दिला। त्यामुळे जरांगेंची पत वाढली आणि वजनही वाढलं। दुसरीकडे राज्यातील मराठा समाजही जरांगेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला। त्यामुळे सरकारवर दबाव आला आणि सरकार कामाला लागलं। दुसरीकडे ओबीसींची एल्गार सभा घेण्याआधी जरांगेंचं दुसऱ्यांदा उपोषण सुरू होतं। त्यावेळी जरांगेंविरुद्ध वक्तव्य केल्यानं काही आंदोलकांनी आमदार प्रकाश सोळंके, जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांच्या घरं आणि कार्यालयाबाहेर जाळपोळ आणि तोडफोड केली। त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केली आणि जाळपोळ तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई सुद्धा झाली आणि गुन्हे नोंदही करण्यात आले। पण 17 नोव्हेंबरच्या जालन्यातल्या एल्गार सभेत राजकीय पक्ष विसरून सर्व पक्षीय ओबीसी नेते भुजबळांच्या नेतृत्वातल्या सभेत एकवटले। याच सभेत भुजबळांनी एकदम आक्रमक पवित्रा घेतला आणि इथेच मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष तापायला सुरुवात झाली। दुसरा मुद्दा म्हणजे ओबीसी नेत्यांची सावध भूमिका। जालन्यातल्या सभेतल्या भुजबळांच्या भाषणानंतर राज्यात थेट मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली। जालन्याच्या सभेत मंत्रिपदावर असणाऱ्या भुजबळांनी थेट उपोषणकर्त्या जरांगे पाटलांविरुद्ध रान उठवलं आणि मराठा आंदोलकांविरुद्ध सहानुभूती गमावल्याचं वक्तव्य केलं। त्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी जरांगे आणि भुजबळ या दोघांनाही सामंजस्याची भूमिका घेण्याचं आवाहन केलं। तर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही भुजबळांच्या सभेला हजेरी लावली, पण आता सावध भूमिका घेतली आहे। तर तिकडे हरिभाऊ राठोड सुद्धा आणि त्यांच्या सोबत काही ओबीसी नेते हे सुद्धा आता छत्रपतींच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीला उपस्थित राहिले आणि ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याचा फॉर्म्युला असल्याचं बोलतायत। त्यामुळे एकीकडे भुजबळ टोकाची भूमिका घेत असताना इतर ओबीसी नेते मात्र सावध भूमिका घेताना दिसतायत। तिसरा मुद्दा म्हणजे विजय वडेट्टीवारांकडून भुजबळांच्या भूमिकेला उघडपणे विरोध। विजय वडेट्टीवार हे ओबीसी समाजातून येत असले तरी ते सध्या राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षातले वरिष्ठ नेते। भुजबळांच्या मंचावर जाऊन वडेट्टीवारांनी ओबीसी आरक्षण बचावाची भूमिका घेतली खरी, यावेळी त्यांनी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध केला आणि मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी लावून धरली। त्यानंतर भुजबळांचं भाषण झालं। त्यात भुजबळांनी ओबीसी नेत्यांच्या घरावरील हल्ले, जाळपोळ, तोडफोड यावरून सरकारमध्ये मंत्री असूनही राज्य सरकारलाच घरचा आहेर दिला। पण या सभेनंतर 3 दिवसांनी म्हणजे अगदी कालच वडेट्टीवारांनी पहिल्यांदा भुजबळांच्या भूमिकेचा कडाडून विरोध केला। भुजबळांच्या मंचावर यापुढे जाणार नाही असंही ठणकावून सांगितलं। त्यामागे एकतर भुजबळांचं वलय कमी करण्याचा डाव असू शकतो किंवा काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडून मराठा विरुद्ध ओबीसी वादात भाजपाला होणारा फायदा असो। कारण काँग्रेस पक्ष जरी ओबीसी विचारधारेला मानणारा आणि ओबीसी मतदाराला धरून असला तरी आतापर्यंत काँग्रेसचं राज्यातलं नेतृत्व हे बहुसंख्य वेळा मराठा नेत्यांनी केलंय। त्यामुळे वडेट्टीवारांनीही भुजबळांच्या भूमिकेबाबत युटर्न घेतल्याची चर्चा आहे। चौथा मुद्दा म्हणजे शिंदे गटातील नेत्यांकडून आक्षेप। मराठा विरुद्ध ओबीसी वादात भुजबळ ओबीसी समाजाची बाजू मोठ्या पोटतिडकीनं मांडतायत, पण यावेळी ते मराठा समाजाविरुद्ध उघड उघड बोलतायत। त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे स्वतः मराठा समाजाचे आहेत, या मराठा मुख्यमंत्र्यांच्या शिंदे गटाकडून विरोध केला जातोय।
म्हणजे भुजबळांकडून दोन्ही समाजात तेढ निर्माण केले जात आहेत आणि आरक्षणाविषयी सुद्धा संभ्रम निर्माण करणारी वक्तव्य केली जात असल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाईंनी याआधी अनेकदा केलाय। मागच्या मंत्रिमंडळ बैठकीतही भुजबळांविरुद्ध शिंदे गटाच्या नेत्यांनी भूमिका मांडली होती। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सत्तेतील तीनही पक्षाच्या मंत्र्यांना वादातीत मुद्द्यांवर उघडपणे बोलणं टाळा आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू नका असं म्हणत कान टोचलेत। त्यामुळे आता शिंदे गटाकडूनही भुजबळांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली जात नाहीये। तरी पुन्हा एकदा भुजबळांच्या ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या भूमिकेवरून येत्या मंत्रिमंडळ बैठकीत घमासान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पाचवा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणाला विरोध करणं भोवणार। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जरांगेंच्या मागणीला भुजबळांचा सुरुवातीपासूनच विरोध होता। पण हा विरोध पुढे इतका वाढला की भुजबळ आता सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार कुणबी नोंद असलेल्या मराठा समाज बांधवांना प्रमाणपत्र देण्यावर सुद्धा टीका करतायत। याशिवाय कुणबीच्या ज्या नोंदी सापडतात त्यावरही भुजबळांनी अनेकदा शंका उपस्थित केली आहे। त्यामुळे सरकारमधलाच एक मंत्री आता सरकारच्याच भूमिकेवर टीका करत असल्यानं भुजबळ वादात सापडलेत। त्यामुळे आता भुजबळ ओबीसी समाज बांधवांपेक्षा त्यांच्या नेत्यांकडूनच एकटे पाडले जात आहेत का अशी सुद्धा चर्चा एका बाजूला होते, तर दुसरीकडे भुजबळ हे मास लीडर असल्यानं त्यांना कुणाच्याही पाठिंब्याची गरज नाही असंही बोललं जात आहे। तरी मराठ्यांविरुद्धच्या लढ्यात ओबीसी भुजबळ एकटे पडलेत का? आपल्याला याविषयी काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।